नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या मैदान होतंय जायगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होतंय. हे मैदान जे आहे ते 1 लाखाचं बक्षीस आहे. या मैदानामध्ये हे मैदान ओपनचं आहे म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. उद्या कोणकोणते नंदी पळताना नाही दिसणार आणि कोणकोणते नंदी पळताना दिसणार आहे, कोण 1 नंबर करू शकतो, कोण 1 नंबरचा पारितोषिक पटकवू शकतो, तसेच मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल, मैदानाचे लाईव्ह लॉट कधी पडतील, याच्या विषयी जे आहे ते आपण थोडीशी चर्चा करू शकतो. आपण चर्चा करूया की उद्याच्या मैदानामध्ये कोण असा नंदी आहेत की प्रबळ दावेदार असू शकतील. बकासूर तर उद्या पळतोय म्हटल्यानंतर बकासूर तर प्रबळ दावेदार आहेच आणि असायलाच पाहिजे, कारण की बकासूरशिवाय या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये मजा तर नाही आहे. उद्या बकासूर पळतोय म्हणजे बकासूरचा पायरा तुम्हाला माहितीचा सांगितला आहे, जरा म्हणजे अंदाजित सांगितला, फिक्स पायरा कधीच सांगणार नाही आपल्या व्हिडिओमध्ये, कारण की लोकांची नजर जी आहे ती लागते. फक्त अंदाज सांगतोय मी की कोण असू शकतो कोण नाही, कोण असायला पाहिजे की जेणेकरून बकासूर जो आहे तो गुलालामध्ये राहिला पाहिजे किंवा 1 नंबरचा मानकरी बकासूर झाला पाहिजे. उद्याच्या मैदानामध्ये बकासूर एक गुलालाचा मानकरी होऊ शकतो. प्रबळ दावेदार आहे बकासूर उद्याच्या मैदानामध्ये. तसेच उद्याच्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार जो आहे तो किरणप्पांचा रायनासुद्धा असू शकतो, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की मोठं मैदान आलं की रायना चांगल्या कामगिरी करतो आणि कधीही नाराज करत नाही. कुठलंही मैदान असू द्या आणि टॉपच्या नियोजनामध्ये जरी असेल किंवा नसेल, परंतु तो स्वतःच्या जीवावरती खिंड लढवतो आणि 1 नंबर किंवा गुलाल हा मिळवून देतो. एक मोठं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये किरणप्पांचा आहे आणि हा रायना भारतच्या माघारी, म्हणजे भारत आता तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये सप्त हिंद केसरीचा मानकरी आहे. तो आता पळत नाही आहे, परंतु थोडंसं वय झाल्यामुळे कधी पळू पण शकेल, परंतु आता बघितलं तो थांबला आहे. त्याच्यामुळे रायना भारतची भूमिका बजावत आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल हा मिळवतो आहे. रायनासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार असू शकतो. उद्याच्या मैदानामध्ये कारोंडेकरांचा चिक्या हा सुद्धा एक प्रबळ दावेदार असू शकतो, कारण की तो सुद्धा एक टॉपच्याच नियोजनामध्ये पळतो आणि तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये काय 100% सांगतो की हा गुलालामध्ये असू शकतो आणि गुलालामध्ये तो कायम असतोच. हा बघूया उद्याच्या मैदानामध्ये कसं काय नियोजन होतं आहे. तसेच तुम्ही बघू शकताय या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये शाहिद बाई मुलाने नातेपुतेकरांची आन बाण शाणाचा सचिनसुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहू शकतो, बघायला मिळेल लोकांना, कारण की सगळ्या मास्टरला माहिती आहे त्याचा पळ कसा आहे, काय पळतो, कशी गाडीवर अटॅक करतो आणि त्यांनी दाखवून दिलं आहे की कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये एक टॉपच्या जोडीला त्यानं रोखलं होतं. असा हा सचिन शाहिद बाई मुलाने नातेपुतेकरांचे आणबाण शान, तो एक प्रबळ दावेदार आहे. तसेच आगाशिवनगरकरांचा, तसेच म्हणजे नवनाथ जगदाळ यांचा जो लक्ष आहे आदतमधला, म्हणजे आता तो दुसरा झाला असेल आणि तो सुद्धा एक प्रबळ दावेदार असेल. जर त्याचं नियोजन जे आहे ते परफेक्ट झालं तर नियोजन त्याचं म्हणावं असं होत नाही आहे आणि त्याचं नियोजन कोरेगाव मैदानामध्ये पाहिजे तसं झालं नाही. तुफान होता कुठला तरी मला माहीत नाही, परंतु असो जाऊ दे, त्यालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तो एक चांगला नंदी आहे, एक हिंद केसरी नंदी आहे, तो सुद्धा एक प्रबळ दावेदार आहे उद्याच्या मैदानामध्ये. तसंच प्रबळ दावेदार आहे तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा, कंदूरचा राजा, ही सुद्धा एक टॉपची दोघंसुद्धा आहेत प्रबळ दावेदार. बघूया आणखीसुद्धा लाल बादशाह असेल, देवाभाई असेल, सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा साज, हे होते मला वाटते की उद्याच्या मैदानात गुलाला राहू शकतो. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगू शकता. उद्याच्या मैदानाची लाईव्ह लॉट कोणत्या चॅनलवरती जर आज संध्याकाळी जर पडले, तर जर मैदानाची नोंद कंप्लीट झालेली असेल तर आज संध्याकाळी महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा हा जो गणेश तांबे सरांचा चॅनल आहे, या चॅनलवरती लाईव्ह लॉट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील, किंवा P3 चॅनल या चॅनलवरती लाईव्ह लॉट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील आज संध्याकाळी. आणि तसेच हे मैदान जे आहे ते उद्या कोणत्या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह बघायला मिळेल, हे मैदान जे आहे ते आपल्याला P3 लाईव्ह या चॅनलवरती लाईव्ह जे आहे ते बघायला मिळेल. आणि जर समजा आज संध्याकाळी लाईव्ह लॉट 100% मला वाटतं पडणार आहेत, बघूया. तरी तादर राहावा बकासूरच्या शेट्टी, मला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की, आणि माझं काम जर आवडत असेल तर सगळ्यांना माहीत आहे माझं काम जर आवडत असेल तर लोकांनी मला गुगल पे, फोनपे करू शकताय 95 61 11 99 40 वरती. आणि असंच प्रेम तुम्ही द्या, असंच प्रेम तुमच्यासाठी मी करत राहीन. आणि मैदानामध्ये आता जातो आहे, खूप छान वाटतं आहे. मैदानामध्ये खूप लोक आपल्याला एक इज्जत देत आहेत, खूप लोक एक मान सन्मान जो आहे तो देत आहेत आणि अशीच प्रेम द्या आपल्याला. आणि खरंच खूप लोकांचे थँक्यू, ज्यांनी मला बक्षीस पाठवलं त्यांचं मनापासून आभार, आयुष्यभर ऋणी राहीन त्यांचा.
कारण की त्यांच्यामुळे त्यांच्या बक्षिसामुळे मी एक माईक घेतला आहे, तो माईक ठेवला आहे, उद्याच्या मैदानामध्ये दिसेल. मागाशी व्हिडिओ केला त्या माईकमध्ये हा घरी वापरणे सिंगल माईक आहे, तो जो माईक आहे तो डबल माईक आहे. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये. सगळ्या आनंदींना खूप साऱ्या शुभेच्छा. लाईव्ह लॉट जे आहेत तर कुणाची चिठ्ठी कुठल्या गटामध्ये निघते जरा मला व्हॉट्सअपवरती करा. 95 61 90 40. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.